सलग 3 चौकारासाठी प्रसाद आपल्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या. सायरा अँड सांज 11 गावदेवी वलवली लाईन अप करून लगेच आपण मैदानात जा. प्रसाद अभिनंदन, कारण आज RR ट्रॉफी इथे तुम्ही एन्जॉय करता. घरचं मैदान म्हणलं तरी वावगं ठरणार नाहीये. कसं वाटते आज बॅटिंग दर्जा झाली, भरपूर प्रतीक्षेनंतर प्रसाद पाहायला मिळाला. उल्वेनोट प्रीमियरमध्ये थोडीशी बॅटिंग कमजोर होत होती, प्रॅक्टिसचा अभाव होता आणि आज बलाढ्य गावठाण संघाला इथे पराभूत केलात. गावठाण संघाला पहिल्यांदा पराभूत केला, खूप आनंद होतोय. RR ट्रॉफीच्या निमित्तानं हे केवी काका मैदान सजलंय. काय सांगशील आयोजनाबद्दल? जे दर्जेदार हे आयोजन तुम्हाला पाहायला मिळतं. आतापर्यंत एवढ्या स्पर्धा खेळलात, मग व्यावसायिक असो किंवा ग्रामीण असो, अशी छोटी स्पर्धा पाहिलीत का? RR ट्रॉफी भरवते खरं समीर पाटील, पण त्याचा श्रेय पूर्ण आहे ना, उलवाणचा पूर्ण श्रेय अमर पाटील करतो. आणि अमर पाटील एवढी मेहनत करतो ना, त्याच्यामुळे एवढे मॅचेस सक्सेस होतात. येस, थँक्यू. तर बघा, मी पुन्हा एकदा मान्यवरांना इथे आमंत्रित करतो. वहाल ग्रामपंचायत जी झाली होती निवडणुका, त्या निवडणुकीमध्ये सर्वात मताधिक्याने निवडून आलेले ग्रामपंचायत सदस्य, आणि खास करून जेव्हा समीर पाटील साहेब यांच्या सौभाग्यवती उभ्या होत्या आणि त्यांच्यासाठी वहाल गावानं खऱ्या अर्थानं सर्वात जास्त मला वाटतं सपोर्ट केला आणि सर्वात जास्त त्यांच्या माध्यमातून योगदान मिळालं, असे आम्ही निलेश कडू यांना विनंती करतो. प्रमोद कडू यांना विनंती करतो. निलेश कडू यांचे बंधू, आणि नेहमी निलेश कडू यांच्या नावानं हा संघ तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतो. आणि साई देवा बैलाचे मालक देखील आहेत, सुप्रसिद्ध बैलगाडा मालक प्रमोद कडू यांचा इथे सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर स्वप्नीलबाई पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते इथे प्रमोद कडू विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, अर्थातच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बैलगाडा मालक साई देवाचे बैलाचे मालक आहेत, त्यांचा इथे सन्मान स्वप्नीलबाई यांच्या शुभास्ते या ठिकाणी केला जाईल. तर स्वप्नील यांचे वडील खऱ्या अर्थानं आमचे प्रमोद कडू यांचे गुरुवर्य आहेत आणि सातत्याने नेहमी एक दमदार योगदान देत असतात. त्यांच्या माध्यमातून देखील तुम्हाला निलेश 11ची नाईटची स्पर्धा पाहायला मिळेल. त्यांना देखील शुभेच्छा देऊया. 28 तारखेपासून त्या स्पर्धेला सुरुवात होईल. त्याच्यानंतर पुढचा सन्मान या ठिकाणी केला जाईल व्यासपीठावरती. आमचे मान्यवर सन्माननीय अरुण शेठ नाईक साहेब बामणडोंगरी यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. अरुण शेठ नाईक साहेबांना विनंती करतो की आपण आमच्या स्वागत कक्षामध्ये यावं. आपला इथे सन्मान या ठिकाणी केला जाईल आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी मी उल्वेनोटचे खऱ्या अर्थानं 100% प्रत्येक स्पर्धेमध्ये योगदान देणारे अर्थातच अमरबाई यांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभास्ते या ठिकाणी नाईक साहेबांचा या स्पर्धेच्या वतीनं सन्मान आपण करावा. त्याच्यानंतर पुढचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर उत्तम कोहली साहेब यांचा पुढे सन्मान केला जाईल. मोरावे गावचे हे दमदार नेतृत्व क्रिकेटसाठी नेहमी एक दमदार योगदान देणारे सन्माननीय उत्तम कोहली साहेबांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. त्याच्यानंतर संदीप पाटील साहेब आणि ज्ञानेश्वर कोहली साहेब पिच आखण्यासाठी ज्यांनी एक चांगली मेहनत या स्पर्धेमध्ये घेतली. बघा 40+ खेळाडू असतात ना, आणि नक्कीच एक दमदार त्यांच्या माध्यमातून मार्गदर्शन राहतो युवा खेळाडूंसाठी. या विकेटसाठी देखील ज्यांनी जबरदस्त मेहनत घेतली. भलेही विकेट चिंतामणी वैती यांच्या माध्यमातून बनवली असली तरी तिला मात्र रूपरेषा देण्याचं काम केलंय. ते आमचे ज्ञानेश्वर कोहली साहेब आणि संदीपजी पाटील साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्याच्यानंतर आमचे संदीप पाटील साहेब आणि ज्ञानेश्वर कोहली साहेब यांचा हा सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. अतिशय यशस्वी दर्जेदार स्पर्धा. चला मॅच लगेच स्टार्ट करा, उशीर घेऊ नका. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला खऱ्या अर्थानं पहिली इनिंग समाप्त करायची आहे. धन्यवाद मान्यवरांचे खूप खूप आभार. बघा प्रेक्षकांसाठी अर्थातच लकी ड्रॉच्या आधारे इथे स्पोर्ट्स सायकल दिली जाईल. मागच्या 3 रात्रीमध्ये 3 विजेते तुम्हाला पाहायला मिळालेत. कदाचित आजची रात्र माझ्या नावावरती होईल की नाही तेही सांगू शकत नाही, कारण प्रत्येक स्पर्धेमध्ये नाईटमध्ये जिथे जिथे लकी ड्रॉ होता 2 ठिकाणी तर मीच विजय झालो होतो. परंतु नशिबाचा खेळ आहे शेवटी, ज्याला लागेल त्याला लागेल. धन्यवाद, बेस्ट ऑफ लक. टॉस बॉक्समधून न्यूज येईल. सेकंड मॅच आजच्या रात्रीतील वलवली क्रिकेट संघ टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. ते अर्थातच करावे 30+ कांचन 11 करावे टीमला. थँक्यू. जाऊया कॉम्बॉक्स सागर यांच्याकडे. धन्यवाद प्रवीण. तर तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा सिद्धिविनायक क्रिकेट क्लब वहाल आयोजित RR ट्रॉफी पहिला सामना इथे संपन्न झाला. आज स्पर्धेतील 4थी रात्र. फर्स्ट मॅच आपण इथे पाहिली, त्यानंतर फर्स्ट राऊंडमधील हा सामना दुसरा. सायरा 11 वलवली संघानं टॉस जिंकला आणि त्यांच्या विरुद्ध करावे 30+. नाणेफेक जिंकल्यानंतर वलवली संघानं पसंती दिली ती गोलंदाजी क्षेत्ररक्षणाला. नेक्स्ट बॉल.
वेगवान चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज राजेश म्हात्रे आणि त्याला साथ देत असताना धीरज तांडेल, अनुभवी क्रिकेटर. धीरज तांडेल यांच्याकडे तगडा अनुभव आहे. समोर आता सान सायरा 11 वलवली संघ आहे. मागचा सामना पाहिला, जावळे संघाच्या फलंदाजाने करामत केली, एक हाती तो सामना जिंकला आणि त्यानंतर आपण ही दुसरी लढत पाहतोय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, इनसाइड सर्कल, धाव घेण्यासाठी ही तयारी, मात्र क्षेत्ररक्षणाची साथ मिळत नाहीये. तर याच दरम्यान सन्माननीय अविनाश पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय आणि या ठिकाणी राजकीय क्षेत्रातील एक दमदार नेतृत्व पनवेल महानगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सन्माननीय संदीपजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांच्या समवेत विनय देशमुख साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. आरा ट्रॉफीसाठी नेहमी दमदार योगदान या मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. संदीप पाटील साहेब म्हटल्यानंतर क्रिकेट समवेत मित्रांनो त्यांचा जर उल्लेख केला ना तर मी नक्कीच सांगतो की ज्यावेळीच MRI चे बॉल होते तेव्हा संदीप पाटील, नंदू कोट्यान असे जे खेळाडू होते की षटकार ठोकायचे आणि मग काही क्षणात तर क्रिकेट नंतर थोडेसे राजकारणाकडे वळले आणि राजकीय क्षेत्रामध्ये दमदार योगदान आणि आज पनवेल महानगरपालिकेवर नगराध्यक्ष होण्याचं सौभाग्य देखील त्यांना लाभलं होतं. असे माजी नगराध्यक्ष संदीपजी पाटील साहेब आणि त्यांच्या समवेत विनयजी देशमुख साहेब आणि त्यांचे संपूर्ण मित्र परिवार यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. हार्दिक हार्दिक स्वागत. तर पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. एकूण धावा फलकावरती गुणसंख्या आपण इथे पाहिली तर संघ पोहोचलाय 5 धावा. पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रेक्षकांच्या माहितीसाठी सान सायरा 11 वलवली संघाविरुद्ध करावे 30+ असा सामना तुम्हाला पाहायला मिळतो. आतापर्यंत 5 चेंडू आणि चांगली गोलंदाजी म्हणायला लागेल. पॉवर प्लेमध्ये फलंदाजांचे फटके रोखलेत गोलंदाज ऋषिकेशनं. ड्राईव्ह करतो, इनसाइड सर्कल, क्षेत्ररक्षक तैनात, ते धाव घेण्याची तयारी, अपीलमध्ये उत्साह, मात्र इथे 2 प्रयत्न जरूर झाले. जरूर इथं आपण पाहूया पंचांकडे अपील होत असताना फलंदाज राजेश म्हात्रे आणि त्याला साथ देताना धीरज तांडेल यांना आपण जरूर पाहतोय. 5 षटकांचा पूर्वार्ध आहे. धावेसाठी संघर्ष करावा लागला, मात्र पंचांचा कुठलाही इशारा इथे आला नाही. सान सायरा 11 वलवली संघानं टॉस जिंकलाय. ऋषिकेश चौधरीचं पहिलं षटक संघासाठी चांगलं कमालीचं ठरलं. एकही मोठा फटका आला नाही आणि धावा बिन बाद 6. यस डीजे. जिंकलेला वलवली संघ आतापर्यंत ऋषिकेशनं पहिले षटक हाताळलं, 6 धावा दिल्या, करावे 30+. पहिल्या सत्रामध्ये संघ फलंदाजी करतो, मात्र पहिल्या षटकामध्ये फारसे मोठे फटके खेळण्याची संधी निर्माण करून दिली नाही गोलंदाजानं. आता गोलंदाज आलाय सांघिक कोट्यातील दुसरा आणि आता षटक हाताळेल तो रत्नदीप चौधरी. ऋषिकेश चौधरीनं 6 धावा दिल्या, आता रत्नदीप. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न, राजेश म्हात्रेनं आतापर्यंत 4 चेंडूचा सामना केला. तर सागर आता प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ इथे चालू केलाय. तर अगदी आमच्या कॉम्बॉक्स समोर माफ करा टॉस बॉक्स समोर इथे लकी ड्रॉ आहे. तुम्ही चिठ्ठीमध्ये आपलं नाव लिहू शकता आणि त्या ड्रॉप बॉक्समध्ये चिठ्ठी टाकू शकता आणि लकी ड्रॉद्वारे ती ज्या खेळाडूला सायकल, खेळाडू म्हणजे जे मॅच खेळतायत टीममध्ये ना दिली जाणार नाही, फक्त प्रेक्षकांसाठी असेल, याची आपण ही दक्षता नोंद घ्यावी. रत्नदीप चौधरी राऊंड विकेटनं. हा चेंडू एष्टी रक्षक इनसाइड सर्कल, क्षेत्ररक्षक चूक करत असताना आणि जरूर पंचांचा इशारा आलाय. अवांतर चेंडू आणि लॉंग स्टॉपला हा बोनस जरूर मिळणार आहे. पहिल्या षटकामध्ये 6 आल्या आणि आता इथून मोठी धावसंख्या उभी करण्याचा प्रयत्न, मात्र गोलंदाज चूक करताना हा बोनस. तर इथे बघा लकी ड्रॉ ओपन झालाय. प्लीज विनंती असेल जे आमचे सर्व प्रेक्षक असतील, आपण आपल्या या सायकल लकी ड्रॉ आहे प्रेक्षकांसाठी, तिथे कुपन घ्या. आपण आमचे कमिटी मेंबर्स आहेत, नाव भरून आपण बरोबर त्या ड्रॉप बॉक्स मध्ये ती चिठ्ठी टाकायची आहे. आणि सागर एक मिनिट, कुपन अगदी फक्त बघा एकच नावाची एक चिठ्ठी टाका, कारण त्या दिवशी आयोजकांनी चेक केली तर एक नावाच्या 4-4, 5-5 चिठ्ठ्या पाहायला मिळाल्या. तर याची नोंद असेल, नोंद घ्यावी याची, आपल्याला विनंती असेल फक्त एकच नावाची एक चिठ्ठी आपण टाकावी. थँक्यू. नक्कीच प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ अगदी मध्यरात्रीनंतर आम्ही जरूर पाहतो लकी ड्रॉ पद्धतीनं प्रेक्षकांना स्पोर्ट्स सायकल.
मात्र दबाव निर्माण केला. गोलंदाज रत्नदीप चौधरी. आज वलवली संघाच्या गोलंदाजानं चांगली सुरुवात करून दिली. ऋषिकेशनं 6 धावा दिल्या. रत्नदीपनं एक अवांतर चेंडूवर चूक केली, मात्र त्यानंतर त्याच्या चेंडूचा विचार केला तर 2 चेंडू त्याने डॉट फेकलेत आणि एक सिंगल. म्हणजे आतापर्यंत गोलंदाजीची चांगली कामगिरी आपण आतापर्यंत पाहतोय वलवली संघाकडून. एकूण धावा दाफलकर 12. धीरज तांडेल आणि राजेश म्हात्रे करावे 30+. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एज लागते, इनसाइड सर्कल चांगलं साथ मिळत असताना मात्र सिंगल मिळणारे. 1 धावेनं संघ पुढे सरकेल. एकूण धावा दाफलकावरती आपण पाहिली तर संघ पोहोचलाय 13. गडी अजूनही बाद झाला नाही, मात्र आतापर्यंत दुसरं षटक प्रगतीपथावर. एकही मोठा फटका, चौकार आणि षटकार. आतापर्यंत धीरज तांडेल, राजेश म्हात्रे मैदानावर संघर्ष करतोय. गोलंदाजांच्या गोलंदाजीसमोर सामना जरूर करते, मात्र एकही मोठा फटका आतापर्यंत राजेश म्हात्रे पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला. बॅकफुटला जाऊन चेंडूची लाईन पाहिली, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक रत्नदीप कडून डॉट बॉल. आतापर्यंत सलग 3 चेंडू त्याने डॉट टाकलेत. एक अवांतर चेंडूवर आपण बोनस पाहिला धावसंख्येचा, मात्र त्यानंतर रत्नदीपची कामगिरी पाहिली संघासाठी चांगली कामगिरी करताना. ऋषिकेशनं 6 धावा दिल्या. आता रत्नदीप दुसऱ्या क्रमांकाचं षटक हाताळतोय. संघाची धावसंख्या, एकूण धावा 13. राजेश म्हात्रे अजूनही सूर गवसला नाहीये. वारंवार तो इथे प्रयत्न करतोय. धीरज तांडेल, राजेश म्हात्रे मात्र आतापर्यंत एकूण धावा धावफलकावर पाहिल्या तर संघाची एकूण धावसंख्या धावफलकावर 13. पहिल्या षटकामध्ये 6 आणि दुसरं षटक संपल्यानंतर आता रत्नदीपचा एक खराब चेंडूचा अपवास सोडला तर त्यानं या षटकामध्ये 7 धावा दिल्या. 5 षटकांचा पूर्वार्ध. करावे 30+ संघ पोहोचलाय. एकूण धावा धावफलकावरती 13. डोळ्यात डोळं भरून थँक्यू डीजे. बघा नेक्स्ट मॅच असेल पहिल्या फेरीतील तिसरी मॅच वोडाफोन वहाल विरुद्ध श्रीदत्त भातान. पहिला पुकार असेल तुमच्यासाठी, आपण याची नोंद घ्या. नक्कीच. 2 षटकं संपली. एकूण धावा धावफलकावरती 13 धावा आहेत. स्पर्धेची पहिली रात्र मोठ्या संख्येनं आम्ही पाहुण्यांची उपस्थिती पाहिली. संदीपजी पाटील साहेब आहेत, माजी नगराध्यक्ष, यांना आम्ही व्यासपीठावर पाहतो. अगदी पहिल्या दिवशी सुद्धा आपला अमूल्य वेळ देताना आम्ही सातत्यानं पाहुण्यांना पाहिले. आणि आज या स्पर्धेतील 4थी रात्र, उद्या या स्पर्धेतील शेवटची रात्र. उद्या मात्र प्रेक्षकांची गर्दी असेल आणि उद्या महत्त्वाच्या लढती उद्याच्या रात्रीमध्ये जरूर पाहायला मिळणार आहेत. ऋषिकेश चौधरी पहिल्या षटकामध्ये 6 दिल्या, वैयक्तिक दुसरं षटक. आणि आज मात्र करावे 30+. फलंदाज वारंवार प्रयत्न जरूर होते, मात्र अजूनही बॅटमधून मोठे फटके जे संघासाठी हवेत. एक चांगली धावसंख्या बनवण्यासाठी, चांगली आघाडी मिळवण्यासाठी मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. मात्र ते मोठे फटके अजूनपर्यंत दोन्ही फलंदाजाच्या बॅटमधून पाहायला मिळत नाहीये. धीरज तांडेल तब्बल आतापर्यंत चेंडू डॉट पाहिले तर 5. सुरेख चेंडू. ऋषिकेश मात्र लाईन भरकटतोय. स्विंग होणार हा चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर. पंच इशारा करतील. अवांतर धावेनं संघ पुढे सरकलाय. 2 षटकानंतर 13 होत्या आणि आता फलंदाजी करणारा करावे 30+ संघ पोहोचलाय. एकूण धावा 14. RR ट्रॉफी सिद्धिविनायक क्रिकेट क्लब वहाल आयोजित आपण ही भव्य दिव्य स्पर्धा पाहतोय. ऋषिकेश चौधरी पहिला चेंडू डॉट, त्यानंतर अवांतर. आक्रमणाचा प्रयत्न, चेंडू लॉंग ऑन कडे जरूर आहे. 1 धाव पूर्ण, 2 धावेसाठी प्रयत्न. क्षेत्ररक्षण आज सान सायरा 11 वलवले. आज मात्र सर्व खेळाडू चांगला परफॉर्मन्स दाखवताना. अगदी ऋषिकेशनं 6 धावा दिल्या, तेवढा त्याला 7 दिली क्षेत्ररक्षणानं. रत्नदीपच्या षटकामध्ये 7 पाहिल्या आणि आता पुन्हा एकदा ऋषिकेश सुरेख गोलंदाजाचं प्रदर्शन करतो. अचूक लाईन आणि लेंथ आपल्या गोलंदाजीमध्ये तो एक चांगली कमालीच्या लाईन आणि लेंथवर गोलंदाजी हाताळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना राजेश म्हात्रे डाव्या हाताचा फलंदाज. आतापर्यंत राजेशनं एकूण चेंडूचा सामना केला 6,
आणि त्याचं वैयक्तिक योगदान पाहिलं 5. एक मोठा फटका राजेशच्या बॅटमध्ये सुद्धा त्यांच्या संघासाठी पाहायला मिळाला नाही. ऋषिकेश चौधरी 2 चेंडूमध्ये 2 धावा दिल्या, संघाची धावसंख्या 15. आपण क्षेत्ररक्षण पाहिलं तर चांगल्या पद्धतीनं करताना साहन सायरा 11 वलवली हा संघ. ऋषिकेश चौधरी पुढचा चेंडू समोर सामना करेल राजेश. चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी फलंदाच्या शैलीचा अभ्यास केला जातोय आणि आपण पाहतो बराच वेळ दोन्ही करावे 30+ दोन्ही फलंदाज मैदानावर सेट झाले. बऱ्यापैकी 2 षटकामध्ये त्यांना गोलंदाजचा अभ्यास झाला. मात्र मोठे फटके संघासाठी येणं हे खूप महत्त्वाचं आहे. गोलंदाज आपण जरूर पाहतोय या ऋषिकेश चौधरीनं 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा दिल्यात. रत्नदीपनं मागच्या एका चेंडूवर चूक केली होती, मात्र त्यानंतर ऋषिकेशनं पहिलं षटक आणि आता त्याचं वैयक्तिक हे दुसरं षटक आहे. खोलवरची गोलंदाजी डीप स्क्वेअर लेगकडे 2 धावेसाठी प्रयत्न, थ्रो मात्र चुकीचा. तो वेळ मिळाला, 2 धावा पूर्ण करावे. 30+ अपेक्षा करतोय मोठ्या फटक्यांची आणि आता राजेश मात्र आणि धीरज तांडेलला आक्रमक बनावं लागेल. या मैदानावर धावसंख्येचा उच्चांक सुद्धा चेस होताना पाहिल्या आणि आता आपण पाहतोय KV काका पाटील मैदान वहालचे सुंदर असं मैदान. आउटफील्डमध्ये खूप वेग आहे आणि आता मात्र राजेशला आपल्या धावफलकाचा वेग वाढवावा लागेल. एकूण धावा धावफलकावरती 17. आक्रमणाचा प्रयत्न, चेंडू ऑन साइडला डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय 2 धावेसाठी. आता बाद व्हावं लागेल. यस, आता विकेट गमावणं, नवीन फलंदाजाची नियुक्ती जरूर केली जाईल. मात्र संघासाठी धावसंख्येला आघाडी मिळवणं हे करावे 30+ला खूप गरजेचं आहे, कारण एकूण धावा धावफलकावर 3ऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आणि एकूण धावा पहिला धक्का बसतोय 18 या धावसंख्येवर. तू जानू वानू जो कहता थँक्यू व्हेरी मच ऋषिकेश चौधरी. आतापर्यंत धावसंख्या पाहिली तर एकूण धावा धावफलकावरती गुणसंख्या 18. गडी बाद झाल्या. पहिला धीरज तांडेल यांच्या खेळाचा अंत झालाय. नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावर. आक्रमक फलंदाजी करणं आता करावे 30+ला व्हेरी इम्पॉर्टंट आहे आणि फलंदाज आलाय अलंकार तांडेल, वन ऑफ द ग्रेट हिरो, लेजंड क्रिकेटर. अनेक मैदानं गाजवलेत, अनुभवी फलंदाज आहे. मात्र आता संघासाठी खेळायचे. पहिला चेंडू सावध पवित्रा ड्राईव्ह करतोय, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक घेतोय, चेंडू पकडतोय. अलंकारनं सन्मान दिलाय. आता अलंकारचं मैदानावर सेट होणं करावे 30+ला खूप महत्त्वाचं असेल, कारण पहिल्या षटकामध्ये ऋषिकेशनं 6 दिल्या, रत्नदीपनं दुसऱ्या षटकामध्ये 7 दिल्या आणि आता ऋषिकेशच्या या षटकामध्ये ड्रिंक्स ब्रेक आपण जरूर पाहणार आहोत. ऋषिकेशनं धावा दिल्या 6, 3 षटकं संपलीत आणि एकूण धावा धावफलकावर 1 गडी बाद 19. अविनाश पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण यावं. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी विनय देशमुख साहेब यांचा या ठिकाणी आपण सन्मान करावा. तर उद्योगपती विनय देशमुख साहेबांना विनंती करतो की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये यावं आणि आपण हा आपला सन्मान स्वीकारावा. बघा, आमच्या आयोजकांच्या माध्यमातून महाराष्ट्राची संस्कृती, प्रत्येक मान्यवरांचा मानसन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जातोय आणि इथे सन्मान केला जाईल. अर्थातच विनय देशमुख साहेब अविनाश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते मायची उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि RR ट्रॉफीचं हे मोमेंटो सन्मानचिन्ह देऊन त्यांना या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित केलं जाईल. पनवेल महानगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष संदीपजी पाटील साहेब यांच्या समवेत आज ते मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेत. त्यांच्या समवेत भास्कर शेळके साहेब यांचा देखील सन्मान केला जाईल. त्यांनाही विनंती असेल की आपल्या अतिथी कक्षामध्ये आपण यावं आणि आपण देखील हा शुभ सन्मान आपण स्वीकारावा.
नक्कीच या चौकाराच्या मदतीनं मनीष पाटीलला चोख प्रत्युत्तर दिलं. अलंकार तांडेल अनेक मैदानं गाजवलेत. अनुभव आहे आणि आता तो पणाला लावावं लागेल. खरावे 30+ RR ट्रॉफीची भव्य दिव्य स्पर्धा. इथे तुम्हाला चांगलं खेळावंच लागेल. वेगवान चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूची लाईन ओळखली, पंचाने इशारा केलाय. हा चेंडू अवांतर आहे. अवांतर धावेने संघ पुढे सरकेल. कुठे का होईना आता पंच जरूर आमच्याकडे इशारा येणार आहे. हाईट फॅक्टर आम्ही जरूर पाहणार आहोत. थर्ड अंपायर उदयजी तांडेल सर असतील. आज आम्ही जरूर पाहतोय. गणेशजी बाविस्कर सरांना आहेत. हेमंत कोळी सरांना सुद्धा आम्ही पाहतोय. आणि आता अलंकार तांडेल 2 चेंडूचा सामना केला. आतापर्यंत त्यांनी एक मोठा फटका दाखवला. संघर्ष करताना बराच वेळ मैदानावर धीरज तांडेल काही करू शकले नाही. तब्बल 11 चेंडूमध्ये वैयक्तिक योगदान 6. मात्र सलामीवीर राजेश म्हात्रे करावे 30+ साठी अजूनही मैदानावर. 4थ्या क्रमांकाचा खेळ प्रगतीपथावर. मनीष पाटील षटक हाताळते. 5 षटकांचा पूर्वार्ध आहे. आज या स्पर्धेमध्ये 10 संघ नशीब आजमावणार आहेत. सागर प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ कुपन इथे चालू झाले आहेत आमच्या टॉस बॉक्स समोर. अगदी प्रेक्षकांना विनंती असेल आपल्या नावाची चिठ्ठी बनवा. मोबाईल नंबर नाव टाकून ती चिठ्ठी तुम्ही त्या ड्रॉप बॉक्समध्ये टाका आणि त्याच्यानंतर लकी विजेता स्पोर्ट्स सायकलसाठी तो प्रेक्षक निवडला जाईल. खेळाडूंमात्र आजचे जे संघ खेळतील त्यातून कुठल्याही खेळाडूला ही चिठ्ठी टाकता येणार नाही याची नोंद घ्या. आणि जर आढळल्यास त्यांना ती सायकल दिली जाणार नाही याची आपण नोंद घ्यावी. तर गोलंदाज मनीष पाटील. अलंकार जरूर प्रयत्न इथे केला होता मात्र फलंदाज बाद. आणखीन एक धक्का. गडी बाद झालेत आतापर्यंत 2 आणि धाव फलकावर. संघ थोडा अडचणीमध्ये. नक्की सांज सायरा 11 वलवली हा संघ खेळतो. समीर सर आपण आज पाहतोय वलवली संघाचे पाठीराखे DJ STG सँडी असतील, सूरज असतील. आज त्यांचा संघ इथं खेळतोय. जरूर आम्ही त्यांना पाहतोय. थोडे आनंदित झालेत कारण आज त्यांच्या खेळाडूंना चांगली कमाल केली. मात्र करावे 30+ इथे चांगली धावसंख्या बनवावी लागेल. फलंदाज झालाय 4थ्या क्रमांकावर संदीप म्हात्रे. एकूण धावा फलकावरती 24. ऋषिकेशनं 6 धावा दिल्या. सुरुवातीच्या 3 गोलंदाजांना चांगली कामगिरी केली. ताकदीचा फटका ऑन साईडला क्षेत्ररक्षक तैनात आहे. आणि इथे आपण जरूर पाहतोय प्रयत्न करत असताना राजेश म्हात्रे अजूनही मैदानावर आहे सलामीवीर. मात्र गडी बाद झालेत एकूण 3. नक्कीच मनीष पाटीलनं आतापर्यंत आपण पाहिलं एक सक्सेस त्याला मिळालं. पहिल्या चेंडूवर मार खाल्ला. अलंकारला सुद्धा बाद केलं. करावे 30+. समीर सर आम्हाला खूप छान माहिती देत असताना बऱ्याच वेळा आपण 40+चा क्रिकेट पाहिलं. मात्र आज हा करावे संघ खेळतोय. 30+चे खेळाडू या संघामध्ये आता नवी मुंबईमध्ये सातत्यानं 30+ची प्रीमियर लीगची स्पर्धा सुद्धा संपन्न होताना पाहिलं. क्रमांक 5 वर आलाय भुवनेश भोईर. फलंदाज सलामीवीर राजेश म्हात्रे अजूनही मैदानावर आहे. मनीष पाटीलचे षटक. संघाची धावसंख्या 24. 5 षटकांचा पूर्वार्ध. षटक क्रमांक 4 जिथे ऋषिकेशनं 6 धावा दिल्या. आणि आता मनीष पाटील. सांज सायरा 11 वलवली हा संघ खेळतोय. गोलंदाज मनीष पाटील. पायाचा वेध. अपीलमध्ये उत्साह आणि आणखीन एक धक्का पायचीच्या रूपानं मनीष पाटीलनं या स्पर्धेमध्ये आपण जरूर पाहतोय.
अगदी चालमध्ये तुम्ही संगीत पाहिलं आणि हा संगीत जसा लागला डेजी शाह आणि अंकुश चौधरी यांचे पंच आपण हेमंत कोहली यांना पाहिलं. विकेट किपर मुकेश शेलटकर देखील या स्क्रीनकडे पाहत राहिले. असे हे संगीत तुम्ही स्क्रीनवर पाहिलं. मान्यवर देखील तुम्हाला पाहायला मिळत आहेत. दमदार नेतृत्व समीर शेठ पाटील साहेब, विद्यमान सरपंच, त्याच्यानंतर संदीपजी पाटील साहेब मॅचचा आनंद घेत असताना. चला लास्ट कॉल असेल. श्री दत्त 11 बातान क्रिकेट संघ आपण टॉस करण्यासाठी यावं. तर मनीष पाटीलनं या स्पर्धेमध्ये हॅट्रिक, कॅश प्राइस त्याला मिळालं 1000. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. मनीषच्या पहिल्या चेंडूवर चौकार आला आणि त्यानंतर आपण इथे जरूर पाहिलं मनीष पाटील. तर सानिका ट्रान्सपोर्टरचे ओनर अर्थातच आमचे राजेश पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचं RR ट्रॉफीच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतो. वेट सुदेश सालुंके खेळाडूंसाठी ती लकी ड्रॉ नसेल याची आपण नोंद घ्या. प्रेक्षकांसाठी फक्त असेल. थँक्यू. पंच सामना थोडा थांबवा. आमचे लाईव्हचे स्कोरर जरूररित्या माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतील. तर नेक्स्ट मॅच दोन्ही संघ आपण रेडी राहा. पंचांना विनंती करतो खेळाडू आपण एकत्र येऊ नका. योग्य तो निर्णय आम्ही जरूर पोहोचवणार आहोत. RR ट्रॉफीची भव्य दिव्य स्पर्धा. तर तोपर्यंत आपण टॉस एक करूया. चेंडू बाकी आहे. तर चला सामना पूर्वरच सुरू करायचा. मी विनंती करेन खेळाडूंना क्षेत्ररक्षण आपण लगेच लावून घ्या. करावे 30+. धीरज तांडेल बाद झाला. अलंकार तांडेल, संदीप म्हात्रे, भुवनेश बाद झाला. अभय तांडेल आलाय. मात्र सलामीवीर अजूनही राजेश म्हात्रे मैदानावर. 3 षटकानंतर 19 आणि हे षटक क्रमांक 4 मनीष पाटील. आतापर्यंत मनीषनं 1 चौकाराचा अपवास सोडल्यानंतर संघासाठी चांगला गोलंदाजाचं प्रदर्शन केलं. तो युवा गोलंदाज सान सायरा 11 वलवली संघासाठी. मनीष पाटील समोर उभा आहे फलंदाज अभय तांडेल. क्रमांक 6 वर मात्र गडी बाद झालेत आतापर्यंत 4. वेगवान चेंडू उसळी घेणारा, मात्र पंच इशारा करतील हा चेंडू थोडासा बाहेर. अवांतर धावेने संघ पुढे सरकेल. आपण अवांतर धावेचा विचार केला तर तब्बल आतापर्यंत अवांतर चेंडू फेकले 4 या सत्रामध्ये. सान सायरा 11 वलवली संघाने संघ पोहोचला. एकूण धावा आहे ते 25. षटक क्रमांक 4 मनीष पाटील चांगली गोलंदाजी करतोय संघासाठी. चांगली गोलंदाजी आज सान सायरा 11 वलवलीनं संघासाठी आम्ही पाहतोय. ऋषिकेशनं 2 षटकं फेकली, त्यांनी 12 धावा दिल्या. 1 सफलता सुद्धा त्याला मिळाली. रत्नदीपनं 7 दिल्या आणि 1 गडी सुद्धा बाद केला. आणि मनीष पाटीलनं सुद्धा 4थ्या षटकामध्ये आम्ही पाहतोय चांगली गोलंदाजी, एक हॅट्रिक पाहायला मिळाली. आयोजकांच्या वतीने त्याला 1000चं कॅश प्राइस सुद्धा येथे जमा झाले. आणि या षटकामध्ये मनीषनं दिल्या फक्त 6 धावा आणि त्याने विकेट घेतल्या 3. तर 4 षटकं संपलीत आणि एकूण धावा 4 गडी बाद 25. करावे 30+. इथून शेवटच्या षटकामध्ये आक्रमण करावं लागेल. संघासाठी चांगली धावसंख्या बनवणं. राजेश म्हात्रेवर जबाबदारी वाढल्यात. आता त्याने आतापर्यंत सुरुवातीपासून मैदानावर उभा आहे आणि तब्बल 6 चेंडूचा सामना केलाय. एकही मोठा फटका आला नाही. संघासाठी आता त्याला संघ हितासाठी खेळावं लागेल. 4 षटकं संपलेत. शेवटचं षटक
सांज सायरा 11 वलवली संघ आम्ही पाहतो DJ सँडी DJ STची आणि संपूर्ण त्यांची टीम मेंबर्स आता खुश असतील कारण त्यांचा संघ इथे खेळतोय. रमेश श्रीवास्तव आलाय स्लॉग ओव्हरचं हे हाणामारीचं शेवटचं षटक क्रमांक 5 असेल. पहिल्या षटकामध्ये ऋषिकेशनं 2 षटकं खूप चांगली हाताळली. अगदी पहिल्या षटकापासून त्यांनी संघासाठी चांगल्या पद्धतीनं फलंदाजांना बांधून ठेवलं आणि आता राजेश म्हात्रे शेवटच्या षटकातील 6 चेंडू एकूण धावा फलकावरती 25. आक्रमण करावं लागेल, गोलंदाजावर हल्ला बोल करावा लागेल आणि या शेवटच्या षटकामध्ये करावे 30 संघाला चांगले फटके खेळावेच लागतील. अभय तांडेल स्ट्रायकर एंडला, रमेश श्रीवास्तव पहिला चेंडू अतिशय वेगवान. रमेश श्रीवास्तवची मागच्या 2-3 वर्षामध्ये आम्ही चांगली कामगिरी पाहिलं. सातत्याने वलवली संघाला गोलंदाजांची ताकद बनून राहिलेला हा गोलंदाज आणि आता तो स्लॉग ओव्हरचं षटक हाताळतोय. मुकेश शेलटकर आज करावे 30+ सुद्धा बलवान संघ आहे आणि मुकेश शेलटकर असतील, रोहन असतील आणि आज ऋषिकेशची गोलंदाजी संघासाठी चांगलं योगदान दिलं या सत्रामध्ये. 5 चेंडूचा खेळ बाकी, एकूण धावा 25, गडी बाद झालेत ते 4. रमेश श्रीवास्तव लाईन पाहिली, ताकदीचा वापर ऑन साइडला जरूर खेळलाय. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून हा चेंडू चाललाय. आता या सत्रातील दुसरा चौकार, एकही षटकार अजूनपर्यंत पाहायला मिळाला नाही. मात्र या 4 धावा, एकूण धावफलक 29. तर नक्कीच रमेश श्रीवास्तव आतापर्यंत 2 चेंडूमध्ये आता मार खाल्लाय. एकूण धावा फलकावरती 29. रमेश श्रीवास्तव स्लॉग ओव्हरचं षटक हाताळतोय. सांज सायरा 11 वलवली या संघासाठी करावे 30+. राजेश म्हात्रेकडून संघाला अपेक्षा आहे चांगल्या खेळाची. आता 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सांज सायरा 11 वलवली संघाला सपोर्ट करण्यासाठी त्यांचे चाहते सुद्धा आलेत आणि आज त्यांचे बिग सपोर्टर रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे खजिनदार सत्यवानजी म्हात्रे साहेब, यशस्वी उद्योजक यांचं सुद्धा इथे आगमन झाले. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. शेवटचे 4 चेंडूचा खेळ बाकी आणि धावा येते 29. थोडासा अडथळा येतो रमेश श्रीवास्तवला, थोडा दबाव सुद्धा असेल कारण समोर राजेश म्हात्रे आक्रमक होत चाललाय. नेक्स्ट मॅच दोन्ही संघ रेडी राहायचे. टॉस केला जाईल हे सत्र समाप्त झाल्यानंतर. 4 चेंडूचा खेळ बाकी, एकूण 29 धावा आहेत. रमेश श्रीवास्तव थोडासा दबाव त्याच्यावर असेल कारण हे शेवटचं षटक आहे. फलंदाज राजेश म्हात्रे आक्रमक झालाय. आतापर्यंत त्याने चेंडूचा सामना केला 8. क्लीन बॉल्ड, यस, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र इथे जरूर आपण पाहूया. पंचांचा इशारा येणार आहे, रिव्ह्यू असणारे आपण जरूर पंच आम्हाला इशारा करतील. हाईट फॅक्टर या चेंडूचा आम्ही जरूर पाहणार आहोत जिथे रमेश श्रीवास्तव गोलंदाजी करतोय. रमेश श्रीवास्तवचं हे षटक करावे 30+. नक्कीच क्रिकेटचे काही नियम ठरलेले असतात. गडी बाद झाल्यात आतापर्यंत 5. राजेश म्हात्रे सलामीला आला होता मात्र संघासाठी चांगली कामगिरी करण्याच्या तयारीमध्ये होता मात्र तो सुद्धा निराश होऊन परततोय. गडी झालेत आतापर्यंत 5 गडी बाद मात्र धावसंख्या आपण पाहतोय चांगली रोखली ती गोलंदाजांना. रमेश श्रीवास्तव शेवटचे 3 चेंडूचा खेळ बाकी, करावे 30+. आता स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअपचे 5ही फलंदाज बाद झालेत. आपण या षटकातील शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी. मनीषनं चांगली कमालीची गोलंदाजी घेतली. या स्पर्धेमध्ये त्याने हॅट्रिक मिळवली सांज सायरा 11 वलवली संघासाठी. शेवटचे 3 चेंडू फलंदाज आलाय भूषण भोईर.
करावे 30+ साठी. धावा धाफलकावरती 29. 29. हा चेंडू जरूर अंपायर सिग्नल नो बॉल. संधी तर जरूर मिळणार आहे. थोडा दबाव आहे आणि आज रमेश श्रीवास्तवला गोलंदाजी करताना खूप अडचणी येतात. आता आज त्याचा रिदम चुकतो. त्यानंतर आपण त्याला पाहिलं थोडी लाईन आणि लेन भरकटताना हा चेंडू पंचांनी घोषित केला नो बॉल आहे. इथे बेनिफिट जरूर मिळणार आणि या 2 धावेच्या मदतीनं संघ कुठे का होईना चांगली आघाडी मिळवण्याचा प्रयत्न करतोय. करावे 30+. जरा जास्त वेळ एकत्र येऊ नका मी विनंती करेन. सांस सायरा 11 वलवली संघाला वेळेचं बंधन सुद्धा असणार आणि त्याचं तुम्हाला पालन करावं लागेल. अजूनही या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी. एकूण धावा धाफलकावरती 31. प्रेक्षकांच्या माहितीसाठी टॉस जिंकलाय सांस सायरा 11 वलवली संघाने. चेंडू फ्री हिटचा असेल. करावे 30+. तर सागर महत्वाची अनाउन्समेंट आम्ही करतो बघा. एकूण 10 संघ असतील स्पर्धेमध्ये. 5 जे संघ राहतील त्याच्यामध्ये लकी ड्रॉ चिठ्ठी केली जाणार नाहीये. ज्याच्या जास्त धावा त्या संघाला बाय दिली जाईल याची नोंद घ्या. आणि कदाचित जर धावा जर सेम असतील तर विकेटचा आधार घेतला जाईल आणि विकेट्स जर सेम असतील तर मात्र 2 संघांमध्ये चिठ्ठी उडवली जाईल याची नोंद घ्या. रमेश श्रीवास्तव हा चेंडू डॉट. चांगलं कमबॅक करताना संघासाठी रमेशनं सुद्धा चांगली गोलंदाजी म्हणता येईल. जिथे जो डॉट चेंडू फेकण्यामध्ये सुद्धा त्याला यश मिळतंय. 3 षटकानंतर 25 आणि आता धावा आपण पाहतोय शेवटचं षटक आहे. एकूण धावा धाफलकावरती 31. रमेश श्रीवास्तव उसळी घेणारा चेंडू. यष्टीरक्षकाची साथ मिळत नाहीये. स्लीपचा क्षेत्ररक्षक प्रयत्न जरूर करेल. लॉंग स्टॉप कडे मात्र तिथे धाव घेण्याची तयारी. नजरेसमोरून धावा चोरताना खराब क्षेत्ररक्षण. आता शेवटच्या षटकामध्ये साथ मिळत नाही. जरूर आपण इथे पाहतोय नजरेसमोरून धावा चोरून काढल्या. मात्र इथे इशारा येणार आहे. किती धावा असतील या चेंडूवर. भूषण भोईर आणि त्यानंतर अक्षय तांडेल. अक्षयनं चांगलं फारसं त्याला योगदान देता आलं नाही. 2 चेंडू तो डॉट खेळलाय. रमेश श्रीवास्तवचं हे षटक सांस सायरा 11 वलवली संघासाठी. एकूण धावा धाफलकावरती जरूर आपण पाहूया. यस वेट करूया आपण. तिसऱ्या पंचांना मी विनंती करेन उदयजी तांडेल सरांना. फलंदाज धावबाद असणार की नाही हे सुद्धा आपण जरूर पाहूया. तर डिसिजन पेंडिंग. फायनली पंच आम्हाला माहिती देत असताना व्हेरी क्लोज हा निर्णय आपण जरूर पाहूया. अगदी वलवलीच्या क्षेत्ररक्षक चांगले प्रयत्न करताना मात्र अखेर या चेंडूवर PTC लाईव्हच्या मार्फत आपण हा निर्णय पाहणार आहोत. तर थर्ड अंपायर नॉट आउट. अखेर या चेंडूवर धावा आल्या एकूण 3 आणि संघ पोहोचलाय नॉट आउट. एकूण धावा धाफलकावरती गुणसंख्या पाहूया. पूर्वार्धामध्ये खेळणारा करावे 30+. संघ पोहोचलाय 34. आक्रमण करतोय हल्ला चढवतोय लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक. मात्र इथे थोडं डिफिकल्टी झाल्या. प्रयत्न खूप चांगले मात्र या मिळतील. शेवट गोड करण्याचा प्रयत्न. करावे 30+. अगदी सुरुवातीपासून फारशी चमक दाखवता आली नाही. कारण सुरुवातीपासून आपण जर विचार केला तर ऋषिकेशनं पहिल्या षटकामध्ये 6, रत्नदीपनं 7 धावा दिल्या. ऋषिकेशनं 6 दिल्या. ऋषिकेश चौधरीनं 2 षटकामध्ये 12 धावा देत 1 सफलता मिळाली. मनीषच्या 4थ्या षटकामध्ये 6 धावा पाहिल्या. जिथे 4 षटकं समाप्त झाल्यानंतर 25 धावा होत्या. मात्र रमेश श्रीवास्तव थोडा महागडा ठरला कारण या षटकामध्ये 12 धावा आल्या. तर पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. एकूण धावा धाफलकावरती गुणसंख्या आपण इथे पाहिली. टोटल रन्स धावसंख्या धाफलकावर आपण पाहूया. गडी बाद झालेत. करावे 30+च्या वाट्याला प्रथम फलंदाजी आली. अपवाद सोडला तर एकही फलंदाज काही बिघडू शकला नाही गोलंदाजांचा. आणि जिथे संघाची धावसंख्या आपण गुणतालिकेवर पाहिली चांगल्या पद्धतीनं प्रयत्न. टॉस इथे केला जाईल. जरूर आपण जॉईंट होतील. समीर सरांना विनंती करेन.
चला मी विनंती करतोय वैकुंठवासी ज्ञानेश्वर श्रीदत्त बातान टीमच्या कॅप्टनला, कारण वोडाफोन वहाल टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय. आणि मी आमचे उद्योगपती आदरणीय विनयजी देशमुख साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करावा. आदरणीय विनयजी देशमुख साहेब यांच्या शुभ हस्ते इथे होतोय टॉस. आजच्या रात्रीतील हा तिसरा सामना तुमच्या आमच्या भेटीला येतोय. आर ट्रॉफी 2023 मध्ये आजची चौथी रात्र. श्रीदत्त बातान वैकुंठवासी ज्ञानेश्वर या नावाने हा संघ खेळतो आणि त्यांच्या विरोधात वोडाफोन वहाल आणि विनयजी देशमुख साहेबांच्या शुभ हस्ते इथे करण्यात येतोय टॉस. दोन्ही संघांना शुभेच्छा. विनयजी देशमुख साहेबांच्या शुभ हस्ते टॉस इथे मात्र करण्यात येईल. छापा कॉल केलाय वहाल टीमने आणि टॉस जिंकलाय. मी पाहुण्यांना विनंती करतोय की आपण आसनस्थ व्हावं. हा टॉस जिंकलाय बातान टीमने. काय निर्णय असेल पहिल्यांदा? निर्णय घेतो. इतकं दर्जेदार असं आयोजन आहे आर ट्रॉफीचं आणि आर ट्रॉफीमध्ये बातान संघ खेळतो. कसं वाटतंय आयोजनाकडे पाहून? आयोजन तर खूपच सुंदर आहे आणि ते केल्याला आम्हाला संधी दिली त्याबद्दल आयोजकांचा आभारी. विशेष करून आपण बहुतांश ठिकाणी पाहतो की स्क्रीन ऑन द ग्राउंड असते, एक छोटीशी स्क्रीन असते, परंतु या क्रीडांगणावरती एक भली मोठी स्क्रीन, जेवढे व्यासपीठ मोठे आहे तेवढी मोठी स्क्रीन आहे. या स्क्रीनच्या संकल्पनेबद्दल काय म्हणाल? संकल्पना तर खूपच सुंदर आहे, कारण की प्रेक्षक कसे बाजूला बसतात, स्क्रीन त्यांना सर्व नीट दिसते. थँक्यू. हा होता श्रीदत्त बातान टीमचा कॅप्टन ज्याने टॉस जिंकलाय परंतु निर्णय अद्यापही प्रलंबित ठेवलाय. पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत. पाहुण्यांचं आपण स्वागत करूया. आदरणीय दत्तात्रय कोळी गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय, मी माजी नगराध्यक्ष संदीपजी पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण गुरुजींचा सन्मान करावा. आहो शेठाले पाटील साहेबांच्या शुभ हस्ते गुरुजी अर्थातच दत्तात्रयजी कोळी यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. आता सर आणि मॅडम आलेत, पहिले गुरुजी आणि बाई होते, ते चांगले शिकवायचे. गुरुजींनी जेव्हा धडा दिला तेव्हाच आम्ही आयुष्यात शिकलो आणि ज्ञानेश्वर कोळी गुरुजींचा इथे मात्र सन्मान होतोय आर आर ट्रॉफीमध्ये. मित्रांनो, भव्य दिव्य असं आयोजन आहे आर आर ट्रॉफीचं. आदरणीय समीरजी पाटील साहेब यांची करडी नजर प्रत्येक गोष्टीवरती, कारण उद्या याच क्रीडांगणावरती दोन महासत्ता अर्थातच दोन ग्रामीण क्रिकेटच्या सत्ता, दोन जिल्हे एकमेकांच्या विरोधात भिडत घेणार आहेत, ठाणे वर्सेस रायगड. परंतु त्या अगोदरची ही चौथी रात्र जिथे कराबे टीमने तुटपुंज असं आव्हान समोर ठेवले. पाहूया वळवळी संघ या धावांचा पाठलाग कसा करेल. या आपण ऐकूया कॉमेंट्री बॉक्समध्ये प्रवीणजी गायकर या. हिंदुत्वाचं रक्षण करून सुखात ठेव. पापणी भिडते त्याला निमित्त म्हणतात. वाघ 2 पावले मागे सरकतो त्याला अवलोकन म्हणतात आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या वाघाला राजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. हे शिवरायांचं संगीत तुम्ही खऱ्या अर्थाने डीजेच्या माध्यमातून ऐकलत. उद्या मात्र या स्पर्धेची शेवटची रात्र असेल आणि उद्या या स्पर्धेमध्ये रायगड ग्रामीण विरुद्ध ठाणे ग्रामीण अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. आणि प्रवीण, त्या अगोदर सर्व गोष्टींचा आपण उल्लेख करतोय. ठाणे रायगड या गोष्टी आल्यानंतर ग्रामीण क्रिकेटला एक अद्भुत हिरा फलंदाजाच्या स्वरूपात अगदी आपण पाहिला तो वहाळकरांचा, अर्थातच ऋषी नाईक याला मी आमंत्रित करतो. आदरणीय ऋषी नाईक आपण व्यासपीठावरती यावं. आयोजकांच्या वतीने आपणास विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. ऋषी नाईक, आपणास विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती आसनस्थ व्हावं. येस सर, जर विचार केला तर ऋषी नाईक याच्याबद्दल 9 चेंडूंमध्ये तब्बल 6 षटकार मारण्याचा विक्रम होता, परंतु स्वतःने 6व्या चेंडूवरती डिफेन्स करून त्या गोलंदाजाचं मनोधैर्य वाढवण्याचं काम नेहमी केलंय. माझ्या डोळ्यासमोर मला तर वाटतं 3 वेळा हा पराक्रम झालाय. लास्ट आय थिंक जावलेच्या मैदानावरती 5 वरती 5 षटकार आणि त्याच्यानंतर शेवटचा बॉल डिफेन्स त्यांनी केलाय. हे त्याचं वैशिष्ट्य राहिलंय. आणि ज्या मॅचची चर्चा सातत्यानं होते, कारण संपूर्ण महाराष्ट्रभर जिथे जिथे ग्रामीण टेनिस क्रिकेट खेळलं जातं तिथे मात्र या मॅचची चर्चा मात्र होणार आहे. ठाणे आणि रायगड आणि त्यांचे संपूर्णपणे स्क्रीनवरती बॅनर तुम्ही पाहताय की कोणते कोणते खेळाडू उद्या ठाणे संघाकडून खेळणार आहेत आणि कोणते कोणते खेळाडू उद्या रायगड संघाकडून खेळणार आहेत. परंतु सर्वांचं लक्ष एकच गोष्टीकडे आहे की जेव्हा 2 महत्त्वाचे खेळाडू, एकीकडे विश्वजित ठाकूर
अर्थातच एक विश्वविख्यात आंतरराष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेटपट्टू म्हणून ज्याची ओळख आहे, भारत विरोधात पाकिस्तानचा तो सामना, विश्वजीत ठाकूर रायगड टीमचा कॅप्टन आहे आणि दुसऱ्या बाजूनं सर्वांचा चाहता असलेला खेळाडू, अर्थातच ग्रामीण टेनिस क्रिकेट बॉलमधील आणखी एक जगविख्यात खेळाडू भावेश पवार यांच्यामधली भिडत या मैदानावरती RR ट्रॉफीमध्ये पाहण्यालायक असणार आहे उद्या. येस डेफिनेटली एक भारतीय टेनिस क्रिकेट विश्वमधील हार्दिक पांड्या आणि द प्राउड ऑफ भिवंडी सर भावेश पवार यांच्यामध्ये तुम्हाला ही लड़त पाहायला मिलेल. लेकिन चलते ये मैच भी हमारा ग्रामीण का काफी तगड़ा है. आज के रात्रि का ये मुकाबला है मेरे ख्याल से यह टोटल दूसरा. पहली गेंद जॉर्कर का इस्तेमाल ऑन साइड में हल्के हाथों से इस गेंद को स्लैश किया, डीप मिड विकेट में आकर गेंद को उठाए, फील्ड करे, तब तक एक रन पूरा करते हुआ. पहली गेंद यॉर्कर के साथ शुरुआत की थी नवी मुंबई के मैक्सवेल यानी कि अलंकार तांडेल के गेंदबाजी के द्वारा, और पहली गेंद के ऊपर 1 रनों के साथ अपना खाता खोला बल्लेबाज अजिंक्य. ऑन साइड इनका ये बिजनेस एरिया है और इस बिजनेस एरिया में बहुत ज्यादा शॉट्स लगाते हैं. और देखेंगे पहली गेंद शुरुआत मिड विकेट में ढकेला, 1 रनों के साथ अपने पारी की शुरुआत करते हुए. वलवली टीम की बात करेंगे तो निश्चित तौर पर अपकमिंग स्टार कमाल का योगदान देख सकते हैं गेंदबाजी में दिखा दिया, और ये कम रनों के भीतर कांचन स्मृति करावे 30+ को बिल्कुल रोकने में कामयाब हो चुकी है. 30 गेंदों में 39 बनाने हैं, उसमें से 1 रन यहां पर बनाते हुए. शॉट बढ़ा इस बार, बॉलर के सर के ऊपर खेलने की कोशिश जरूर की थी, लेकिन डीप लॉन्ग ऑन में खिलाड़ी तैनात है. लॉन्ग ऑन की तरफ बाउंड्री लाइन के नजदीक अच्छी फील्डिंग नजर आती हुई. 1 रन पूरा, 1-1 रन के साथ. ये टारगेट छोटा जरूर है, लेकिन पहले मैच में आपने देखा कि प्रसाद घरत की रन मशीन मैदान में बोली थी और पहले ही 2 ओवर में काफी कमाल के रन उनके माध्यम से बनाए गए थे. गेंदबाज तैयार, अच्छी गेंद, लगातार ये जो गेंदे हैं अजिंक्य के लिए यॉर्कर डालने का प्रयास कर रहे हैं और अच्छी गेंदों के साथ ये रन भी चुराने का काम करते हुए. और 1-1 रन क्यों ना हो, 1-1 रन इंपॉर्टेंट. जानते हैं कि अलंकार तांडेल एक बेहतर गेंदबाज है और उनके अगेंस्ट मेरे ख्याल से ये सिंगल रन लेना बहुत जरूरी होगा ताकि आने वाले गेंदबाज के ऊपर कड़े से कड़े प्रहार कर सके. वलवली टीम की चर्चा करेंगे. सांझ एंड सायरा 11 यानी कि हमारे डीजे मंडप के डेकोरेटर आतिश, सूरज एंड सैंडी, ये उनकी ये टीम है और बिल्कुल काफी कमाल का गेंदबाजी का परफॉर्मेंस आज मात्र उनका रहा. अच्छी गेंद, लोवर फुल टॉस दी, हल्के हाथों से इस गेंद को खेला. फील्डर है मौजूद 38 सर्कल में, थोड़ी सी खराब फील्डिंग, पहले से इन्वेस्टमेंट कम है और ऐसे हालातों में ये रन जब खर्च करेंगे उसके लिए आपके लिए भुगतान भुगतना पड़ेगा. तो चलिए रन बनेंगे 2 रनों की मदद से बढ़ता हुआ. टोटल स्कोर है 5 रन. आहिस्ता आहिस्ता दर्शकों की तादाद भी काफी मात्रा में नजर आती हुई. 1500 से अधिक दर्शक इस RR ट्रॉफी के माध्यम से PTC लाइव के साथ जुड़ चुके हैं, उनका भी स्वागत है. और हमारे सामने जो टॉस बॉक्स है वो हमारे जो दर्शक है आज के, उनके लिए लकी ड्रॉ के लिए साइकिल है, वहां पर कूपन रखे हैं, कूपन भरिए और सीधा ड्रॉप बॉक्स में डालकर लकी ड्रॉ का विजेता बनिए इस RR ट्रॉफी के माध्यम से. ये कुछ यादें रहती है ना, वो यादें लाइफ टाइम रहती है. और देखिए आप देख सकते हैं 50 हो, मेडन ओवर हो, 3 छक्के 3 चौके, विकेटें, इनामों की राशि दी जा रही है. फुल टॉस बॉल थी, उठाकर खेलने का प्रयास और ये लॉन्ग ऑन के खिलाड़ी ने गलती कर बैठी. देखिए सागर और बात करेंगे ना समीर सोमने सर, ये आजकल के हमारे खिलाड़ियों की एक खासियत बनी है, जब हवा में सागर कैच उड़ती है ना तो वही रुके रहते. वो सोचिए मत, कैच पकड़ेंगे तब की अलग बात है, कैच छोड़ेंगे तो रन लेते रहिए. वो रन आपके साथ ये 2 भी बन सकते थे, लेकिन यहां पर 1 ही रन मिला. ये खराब क्रिकेट है. रन मिलेगा 1-1 की मदद से बढ़ता हुआ स्कोर है फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर टोटल 6 रन. इस ओवर की बात करेंगे, गेंदे बची है मेरे ख्याल से आखिरी. शॉट बड़ा है, सीधे बल्ले के रडार में तो आई है और ये लॉन्ग ऑन की तरफ. व्हाट अ ग्रेट एफर्ट, तालियां तो बजनी चाहिए इस खिलाड़ी के लिए. क्या कमाल का फील्डिंग का प्रदर्शन दिखाते हुए. एक समय लग रहा था, ये एक्शन रिप्ले में आप जरूर देख सकते हैं स्क्रीन की तरफ, जो हमारे मंच के ऊपर बड़ा स्क्रीन लगा है. योगेश थे, तालियां हो जाए, ये 40+ का खिलाड़ी है, 30+ का ये खिलाड़ी है. देखिए लॉफ्टेड स्ट्रोक था और मेरे ख्याल से ये बहुत ही ऊंची जाने वाली गेंद को हो ये ग्लेन मैक्सवेल से भी बेहतर फील्डिंग का नजारा पेश किया. ये तो सुपरमैन ABD अब्राहम बेंजामिन डिविलियर्स की याद दिलाई और अपने टीम के लिए रन जरूर बचाए. और इसी के साथ ये अंपायर जरूर चेक करेंगे तो कमाल की फील्डिंग है तो जरूर, एफर्ट लाजवाब था. मेरे ख्याल से रन तो बचे हैं, लेकिन चेक करेंगे टीवी अंपायर, जो अंपायर के ऊपर भी बहुत मेरे ख्याल से फैसले होते हैं. अगर कोई भी गलत निर्णय जाता है तो तुरंत वायरल वीडियो हो जाती है, इसके लिए वजह से ये अंपायर
देखेंगे बेहतरीन फील्डिंग वहां पर नजर आती हुई मेरे ख्याल से योगेश दादा थे जो 30+ के खिलाड़ी है। सागर एफर्ट लाजवाब उनके द्वारा नजर आया, सुपरमैन की तरह यहां पर छलांग लगाई और बेहतरीन इन रनों को रोका है। एफर्ट लाजवाब था। 2 रन तो बिल्कुल बल्लेबाजों ने बटोरे हैं, सेफ है। गुड फील्डिंग योगेश के द्वारा ये बेहतरीन फील्डिंग का नजारा पेश हुआ और लीजिए अपने टीम के लिए रन बचाए। टोटल 4, ये छक्का ही होने वाला था और इसी के साथ पहले पावर प्ले का खेल समाप्त होने के बाद टीम की रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर बगैर विकेट को नुकसान के ऊपर 8 रन। एक कैच छोड़ा था, वहां पर भी रन बच सकते थे, विकेट भी जा सकती थी, लेकिन अब बची हुई 24 गेंदें हैं और जीतने के लिए 31 रनों की आवश्यकता। इसके बाद मुकाबला खेला जाएगा वैकुंठवासी ज्ञानेश्वर प्रतिष्ठान श्री दत्त 11 भातान, जिसके पुरस्कर्ता आप देख सकते हैं बिल्कुल एसपी, जिनके माध्यम से भातान टीम को पुरस्कृत किया गया। तो दूसरी तरफ होंगी वोडाफोन वहाल। एक बड़ी मैच घरेलू मैदान के ऊपर अपना प्रदर्शन दिखाएंगी अपने घरेलू ही दर्शकों के सामने। नए बल्लेबाज स्ट्राइक एंड पर आप देख सकते हैं जो 4 रनों के ऊपर बल्लेबाजी करते हुए नीलेश और उनका साथ देंगे अजिंक्य मात्रे। नीलेश का कैच छूटा है, कैच छूटने के बाद क्या हावी हो जाएंगे क्योंकि गेंदबाजी में वो ताकत है। कंचन स्मृति करावे 30+ टीम के गेंदबाजों में, मात्र आज वो गेंदबाजी इस लो स्कोर के मैच में दिखाना उनके लिए बहुत जरूरी होगा। सेकंड पावर प्ले, पहली गेंद के ऊपर अपील जरूर की गई थी, जगह पर ये शॉट सिलेक्शन करने का प्रयास किया था। डॉट बॉल की बिल्कुल समाप्ति हो चुकी है, फिलहाल स्कोर अभी भी रुका हुआ है। जैसे जैसे डॉट गेंदें आएगी वैसे वैसे इस मुकाबले में मजा आएगा और यही तो चाहती है कांचन स्मृति करावे 30+ टीम की डॉट बॉल पावर प्ले के ओवर में निकले, विकेट शुरुआती ओवर में निकालने में कामयाब हो जाए, तभी ये मैच बनेगा। वक्त जब आके फेर लेता है तो शेर भी कुत्तों के घेर शेर को भी कुत्ता घेर लेता है और यहां पर देखेंगे आपको घेरना जरूरी होगा। जी हां, यहां पर लगा है बल्ले का बाहरी किनारा और यह पहला करारा झटका। सांस सायरा 11 वलवली टीम को बल्लेबाज नीलेश बैक टू द पेविलियन। जोर का झटका। समोर बघा आमचा भगवती बिल्डर्स बॅनर आहे तिथे समोर गेट समोर जे प्रेक्षक बाउंड्रीच्या आतमध्ये आहेत बघा त्यांना सीमारेषेच्या त्यांना विनंती असेल बाहेर राहा प्लीज। हां येस, तुम्हालाच विनंती असेल सीमारेषेच्या पलीकडे राहा, पण जिथून बॅटिंग एंड होतो ना तिथून फाईन लेगला जे आहेत प्रेक्षक त्यांना विनंती असेल आपण प्लीज जरा बाउंड्रीच्या बाहेर जा, बसायला तुम्हाला जागा ठेवली आहे त्या ठिकाणी, याची नोंद घ्या आपण। थैंक यू। स्क्रीन के ऊपर बिल्कुल वो दर्शक भी दिखते हुए, धन्यवाद। प्रेक्षक हमारे माँ बाप रहते हैं। देखिए छोटी सी गलती अगर करते हैं ना तो कैमरामैन हमारे काफ़ी चालाक है, तुरंत कैमरा आपके ऊपर आएगा और अचानक यूट्यूब पे शॉर्ट 30 सेकंड की वीडियो बनेगी और आपका वायरल हो जाएगा। एक किस्सा ऐसा हुआ था, एक खिलाड़ी मेरे ख्याल से आराम के साथ बैठा था पैर लंबे करके, शायद हमारे वाल के ही थे वो, जग्गा भाई घरत औरंगाबाद में तुरंत मैन ऑफ द मैच मिला था और उल्वेनोड प्रीमियर लीग में पूरे 1 ओवर में 31 रन खर्च डाले, तो उनको भी कैमरे में बिल्कुल कैद किया गया था। बहुत बड़े खिलाड़ी है, वोडाफोन वाल टीम के, अच्छी खासी गेंदबाजी कर लेते हैं, बल्लेबाजी कर लेते हैं, लेकिन आज मुकाबले में मजा आएगा क्योंकि जिस तरीके से उनके कप्तान बिपिन पावशे काफी फॉर्म में चल रहे हैं। कौन वो भूलेगा मुकाबला स्वर्गीय रामदास पड़के स्मृति चषक में मोरबे के मैदान के ऊपर, जब अंतिम 12 गेंदों में 48 की जरूरत थी और अचानक ऑनलाइन पाला मिला और क्या कमाल की बल्लेबाजी हुई उनके माध्यम से। शॉट बड़ा इस बार हवा में है, फील्डर डाउन द ग्राउंड, गुड कैच। योगेश तेगेन के नीचे 30+ का ये खिलाड़ी और इसी के साथ ये दूसरा करारा झटका सांस सायरा 11 वलवली टीम को। यावेळेस भांडी कशा शॉट बेकार, बस गडी कोण होता तिकडं बाबा, कोतरा मांडूनच होता, आल्या आल्या गटायला बेकार कॅच। जवा नवीन पोपट हा लागला। देखिए जिस तरीके से आपने एक्शन रिप्ले में देखा, ये कैच लेने के बाद कितना खुशी का इजहार यहां पर करते हुए खिलाड़ी योगेश तांडिल के द्वारा, और ये बिल्कुल लगता हुआ दूसरा बैक टू बैक छक्का, 2 गेंदों के ऊपर 2 विकेट। अगर तीसरी गेंद के ऊपर विकेट लेते हैं तो बिल्कुल कमेटी के माध्यम से 1000 रुपए का इनाम इस गेंदबाज को दिया जाएगा। पहले ओवर में हमें जानकारी मिली थी कि आई थिंक 2 मेडन ओवर पहले ही दिन में हमें देखने को मिली थी और मेडन ओवर के लिए टोटल 2500 रुपए का इनाम है। ऐसी इनामों की राशि बिल्कुल आप देख सकते हैं। पहले दिन में ऋषि भोईर
जय हनुमान दापोली 1 ओवर और 3 विकेट यानी कि मेडन ओवर देखने को मिला था। दूसरे थे मिहिरा स्पोर्ट्स आरसीसी पेट टीम के जीशान शेख 1 ओवर 4 विकेट मेडन ओवर। और तीसरे थे विघ्नेश पाटिल प्रेमनाथ 11 मुरबी 1 ओवर कोई रन नहीं है, मेडन ओवर फेंका था। ये चलिए ताकत से ज्यादा दिमाग का इस्तेमाल करते हुए बैकफुट पॉइंट के बीच में से गेंद को निकाला जरूर था और अंतिम क्षणों में देखिए कितनी जिद्दी है पूरी तरीके से ये खिलाड़ी, फील्डिंग लाजवाब नजर आती हुई। लेकिन तब तक समय था बल्लेबाज के पास टोटल 3 रन लेने का और इसी 3 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर बढ़ता हुआ 2 विकेट के नुकसान के ऊपर 11 रन। टारगेट है टोटल मेरे ख्याल से 39 रनों का। अब बची हुई गेंदें हैं मेरे ख्याल से 20 और रन चाहिए, 28 रनों की जरूरत। जिंदगी में कुछ हासिल करना है तो खतरों का सामना तो करना ही पड़ता है। अब यहां पर खतरों का सामना थोड़ा सा करना पड़ेगा गेंदबाजों को, क्योंकि एक तरफ बल्लेबाजी की बात करेंगे, अजिंक्य एक ताबड़तोड़ बल्लेबाज है। अजिंक्य इतने शांत कभी रहते नहीं, लेकिन फिर भी मैं कहूंगा कांचन स्मृति करावे 30+ टीम के गेंदबाजों ने शांत रखा इस बल्लेबाज को। एक कैच भी था, एफर्ट लाजवाब छलांग लगाई थी योगेश ने, लेकिन वहां पर रन बचाए। कैच आसान नहीं था, फील्डिंग का स्टैंडर्ड उच्च कोटि का नजर आता हुआ। ये शॉट बड़ा है लेकिन सीधा फील्डर खड़ा है, एक और बड़ा झटका। भले ही 39 का टारगेट है, इतनी आसानी से मौका तो नहीं देंगे। और एक विकेट। डीजे बिल्कुल शिकारी यहां पर फंस गया और ये विकेट नंबर जाता हुआ 3रा। कहते हैं 30+, 40+, 50+ खिलाड़ी होते हैं ना समीर शेठ पाटिल, वो काफी अच्छी मेहनत करते हैं और कहते हैं कि लेजेंड है ना, लेजेंड वो रिस्क से बनते हैं और आशिक इश्क से बनते हैं। और ये लेजेंड आप देख सकते हैं मैदान के ऊपर कितना कमाल का परफॉर्मेंस अपने टीम के लिए देते हुए। छाता और दिमाग तभी काम करते हैं जब वो खुले होते हैं और बंद होने पर दोनों बोझ लगते हैं। अब कहीं ना कहीं ये थोड़ा सा बोझ है। अब ये विकेट जो लगातार गिर रही है सांझ एंड सायरा 11 गांवदेवी वलवली टीम के ऊपर। अंतिम गेंदें बची है मेरे ख्याल से टोटल 19 और जीतने के लिए चाहिए 28 रनों की आवश्यकता। पहले पावर प्ले में रन खर्च किए थे 8। इस ओवर की चर्चा करेंगे। 3 विकेट 3 रन खर्च करते हुए, व्हाट अ ग्रेट बॉलिंग। आते ही बड़ा शॉट खेलने का प्रयास, फिंगर अप गोस, अंपायर की उंगली खड़ी हुई आसमान की तरफ, लेग बिफोर द विकेट, LBW। विकेट नंबर जाएगा 4था। 1 ओवर में कमर तोड़ी है सांझ एंड सायरा 11 गांवदेवी वलवली टीम की और लगता हुआ दूसरे ही ओवर में ये 4था करारा छटका। ओवर समाप्त, रन बने हैं 2 मैंडेटरी पावर प्ले के ओवर समाप्त होने के बाद सिर्फ और सिर्फ 11। अब रन और गेंदों के बीच में फासला 18 गेंदे, 28 रनों की आवश्यकता। ठोक दीजिए। डीजे बिल्कुल ये सुमधुर संगीत आपने सुना। बिल्कुल यहाँ से आपको वो हवाई एरोप्लेन नजर आएंगे, हवाई अड्डे नजर आएंगे, यानी कि हमारे आराध्य अग्रहृदय सम्राट दिवंगत लोकनेते माजी खासदार दिबा पाटिल साहब, इनका ये सुमधुर संगीत आपने सुना। तो बिल्कुल आप देख सकते हैं आने वाली 18 गेंदों में चाहिए 28 रनों की आवश्यकता फिलहाल इस मैच को जीतने के लिए। बिल्कुल गेंदबाजों ने दबाव डाला है। आज करावे टीम की चर्चा करेंगे तो निश्चित तौर पर अलंकार तांडेल पहले पावर प्ले में शानदार गेंदबाजी, सेकंड पावर प्ले में समीर भोईर के द्वारा भी शानदार गेंदबाजी और इस वक्त टीम की ओर से तीसरा व्यक्तिगत दूसरा ओवर फेंकने के लिए गेंदबाज होंगे तैयार अलंकार तांडेल। राइट आर्म राउंड द विकेट से पहली गेंद पैरों पर डालने की कोशिश जरूर की थी, हल्की सी अपील, लेकिन बल्ले पर यह गेंद लगी थी। जी हाँ, बल्ले पर जोर से आवाज आई थी। तो 1 रन पूरा, 1 रनों की मदद से सांझ एंड सायरा 11 वलवली टीम का स्कोर कार्ड के ऊपर बनता हुआ
टोटल 12 रन। 17 गेंदों में चाहिए 27 रनों की आवश्यकता। बहुत बांध कर रखा है, इससे ज्यादा और आपका परफॉर्मेंस क्या हो सकता है। 30 में बनाने थे 39 और इस 39 को रोकने के लिए पूरी तरीके से विवश कर दिया है, रोक लगाई है, बांध कर रखा है। बड़े शॉट नहीं लगा पा रहे सांझ एंड सायरा 11 वलवली टीम के ये दोनों भी बल्लेबाज। एक नवी मुंबई की टीम है कांचन स्मृति करावे 30+, तो दूसरी है बिल्कुल आधे विभाग की सांझ एंड सायरा वलवली टीम। अच्छी गेंद थी, पॉइंट की तरफ खिलाड़ी मौजूद है, रन ले या नहीं ले तू मैं हो रहा था दोनों खिलाड़ियों के बीच में। अगर फील्डिंग वहां पर अच्छी होती मेरे ख्याल से या बुनेश के माध्यम से तो बिल्कुल ये विकेट जा सकती थी, लेकिन ये गेंद छोड़िए और मेरे ख्याल से रन भी मिला। गेंदबाज अच्छी गेंदबाजी का स्टैंडर्ड दिखाते हुए तर सन्माननीय दिलीप पारंगे साहेब वहाल यांना विनंती असेल यावं व्यासपीठावरती। हवा में गेंद है, मौका था जरूर लेकिन इनफील्ड में मिड ऑफ में कोई खिलाड़ी मौजूद नहीं है। दूर से लॉन्ग ऑफ का खिलाड़ी 38 सर्कल में अंदर आकर गेंद को उठाए फील्ड करे। 2 रन लेने का पर्याप्त समय था मुकेश शेलटकर और उनके साथी बल्लेबाज आशीष पाटिल के पास। तब तक 2 रनों की मदद से फिलहाल टीम का बढ़ता हुआ स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 15 रन। 15 गेंदें बची है, 24 रनों की बिल्कुल जरूरत है। देखिए भरोसा रख उस रब पर, वो जो यहां तक लाया है वो आगे भी वही लेकर जाएगा। शायद दोनों टीमें एक दूसरे को पूरी तरीके से काटे के टक्कर दे रही है, लेकिन इस अहम मुकाबले में आखिरकार जीत किसकी होगी। अच्छा शॉट है, टैप किया है जरूर, फील्डर है 38 सर्कल में, एक से ज्यादा कुछ नहीं मिलेगा। खुश होंगी आज पूरी तरीके से कंचन स्मृति करावे 30+ टीम, क्योंकि बल्लेबाजी की अगर चर्चा करेंगे तो अभी तक 16 गेंदें फेंकी गई है। इन 16 गेंदों में एक भी बाउंड्री नहीं है, एक भी बड़ा छक्का नहीं है। ये बहुत दुर्भाग्यवश बात होगी सांझ एंड सायरा 11 वलवली टीम के लिए। केवी काका का ये मैदान आरआर ट्रॉफी विकेट काफी पाटा है, लेकिन बल्लेबाज के ऊपर गेंदें ठीक से नहीं आ रही है और एक विकेट लेग बिफोर द विकेट जाएगा मैदान से बाहर। कमाल की गेंदबाजी का परफॉर्मेंस और टोटल लगता हुआ ये 5वां करारा छटका सांझ एंड सायरा 11 गावदेवी वलवली टीम को। त्या चेंडूचा बिल्कुल बल्लेबाज होंगे मैदान से बाहर। लगातार विकेटों की झड़ी है जो मात्र बन रही है मैदान में, और पहले ओवर में कोई भी विकेट नहीं था, 8 रन बने थे, एक अच्छी स्थिति थी। 24 में 31 चाहिए थे, लेकिन दूसरे ओवर में समीर भुईर ने बल्लेबाजों की कमर तोड़ी। 3 विकेटें उन्होंने अर्जित की और टोटल ये विकेट क्रमांक जाएगा 4 विकेटें अर्जित की थी मेरे ख्याल से शायद दूसरे ओवर में, और टोटल 5 विकेटें मात्र मैदान से बाहर लौटी है। खराब बल्लेबाजी का परफॉर्मेंस। 5 लाइफलाइन बची है उनके पास और कहीं ना कहीं अब जो समीकरण है वो थोड़ा सा बढ़ता हुआ आगे। 13 गेंदों में चाहिए अब 23 रनों की जरूरत है। कमाल का गेंदबाजी का परफॉर्मेंस। लोग आपके बारे में क्या सोचते हैं ये इंपॉर्टेंट नहीं है, बल्कि आप खुद के बारे में क्या सोचते हो ये बहुत इंपॉर्टेंट है। ऋषिकेश चौधरी बल्लेबाजी के लिए नए बल्लेबाज, इन एट नंबर 7वें नंबर पर बल्लेबाजी करने के लिए आते हुए। शायद प्रेशर जरूर है, मिडिल ऑर्डर्स में एक अच्छी साझेदारी की जरूरत चाहिए सांझ एंड सायरा 11 गावदेवी वलवली टीम को, लेकिन ये साझेदारी बनने ही नहीं दे रहे उनके गेंदबाज कंचन स्मृति करावे 30+ के ये दमदार गेंदबाज। अलंकार तांडेल बल्लेबाजी में इतना नहीं कुछ कर पाए, लेकिन गेंदबाजी में वो जहरीली गेंदबाजी कर रहे कि सामने वाले बल्लेबाजों को भी दिक्कतें हो रही है। अच्छा शॉट है, लॉन्ग ऑफ की तरफ खेला जरूर है, फील्डर मौजूद, थोड़े से फंबल, दूसरे एक्शन में गेंद को उठाएंगे, तब तक ये दूसरा रन कंप्लीट। गुड रनिंग बिटवीन द विकेट। ये देखिए आलसी फील्डिंग ना करना है आपको, इस मुकाबले में अगर बने रहना है एक रन 2 रन के ऊपर काफी ध्यान भी देने होंगे, रनों को रोकना होगा। और चलिए इसी के साथ 2 रनों की मदद से रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर टोटल बनी है 18 रन। 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद 5 विकेटें गंवाई है सांझ एंड सायरा 11 गावदेवी वलवली टीम ने। ड्रिंक जाएगा मैदान में, अब चाहिए 12 गेंदों में मेरे ख्याल से 21 रनों की आवश्यकता।
सुनी। दर्शक चारों तरफ आप देख सकते हैं, इतनी कड़क ठंडी है फिर भी दर्शक जानते हैं कि आरआर ट्रॉफी है और आरआर ट्रॉफी का आनंद लेने के लिए हम जरूर केवी काका मैदान के ऊपर जाएंगे और इस कड़क ठंडी में भी दर्शक काफी मैच का आनंद लेते हुए। चलिए, जो भी दर्शक है उनके लिए लकी ड्रॉ के द्वारा एक स्पोर्ट्स साइकिल है जिसकी कीमत कम से कम 10,000 के करीब है। तो सोचिए, वो जो दर्शक है उन्हें गुजारिश करते हैं आप लकी ड्रॉ के आधार पर जो हमारा टॉस बॉक्स है वहां पर एक ड्रॉप बॉक्स रखा है, वहां पर हमारा कर्मचारी है, वहां जाकर आप एक चिट्ठी लीजिए, अपना नाम नंबर डालिए और ड्रॉप बॉक्स में डालकर बिल्कुल आपको लकी ड्रॉ विजेता चंद क्षणों में ही आपके सामने जरूर पेश होगा। तो आने वाली 12 गेंदें हैं और जीतने के लिए 21 रनों की जरूरत है। 39 का पीछा करती हुई थोड़ी सी बैकफुट पर ढकेला है सांच एंड सायरा 11 वलवली टीम को। खुद को मेहनत में फ्राई करो, हारने के बाद एक और बार ट्राई करो, मंजिल आपकी कदम चूमेगी, बस अपना कॉन्फिडेंस लेवल हाई करो। अब ये कॉन्फिडेंस लेवल जो आपका आत्मविश्वास है ना, वो थोड़ा सा आगे हाई लेवल का बनाना पड़ेगा क्योंकि गेंदबाजी में दूर वाले छोर से परिवर्तन। संदीप मात्रे गेंदबाजी के मार्ग पर होते हुए पहली गेंद फेंकेंगे, सामने बल्लेबाज मुकेश। राइट आर्म ओवर द विकेट से आए थे अलोंग द कारपेट, स्ट्रेट हिट किया इस गेंद को, बढ़िया शॉट, आउटफील्ड फास्ट है, रोकने में नाकामयाब, वी शेप में गेंद सीमा रेखा पार, 4 रन। अरे दीवानो डीजे इसी 4 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 22 रन स्कोर कार्ड के ऊपर। अब बची हुई 11 गेंदें और रन चाहिए 17 रनों की आवश्यकता इस मुकाबले को जीतने के लिए। लक्ष्य को हर हाल में पाना है, कोई भी लक्ष्य बड़ा नहीं, जीता वही जो मैदान में डरा नहीं। अब देखेंगे, शुरुआत तो बड़े शॉट से हुई है, बल्लेबाज मुकेश के द्वारा। संदीप राइट आर्म ओवर द विकेट से अगली गेंद, फ्लाइटेड देने का प्रयास जरूर किया था, लॉन्ग ऑफ में खेला इस गेंद को रोकेंगे, 1 रन तो कंप्लीट है, थ्रो अच्छा था लेकिन थोड़ा सा रुके टप्पे के लिए, सोच तो बढ़िया थी, डायरेक्ट हिट करने का यह प्रयास भी किया था। चलिए 2 रन मिलेंगे, पहली 2 गेंदों के ऊपर 6 रन बनाने में कामयाब हो चुके हैं सांच एंड सायरा 11 गावदेवी वलवल टीम के बल्लेबाज और इसी 2 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 24 रन स्कोर कार्ड के ऊपर। अब 10 गेंदों में चाहिए 15 रनों की बिल्कुल आवश्यकता। देखिए, कभी बाजी नजर आती हुई आपको करावे टीम की तरफ तो कभी बाजी वलवली टीम की तरफ नजर आती हुई। ये ओवर निर्णायक होगा, क्या बड़े रन मिल पाएंगे या कम रन दे पाएंगे गेंदबाज, क्योंकि चाहिए 10 में अब 15 की दूरी। अच्छी गेंदबाजी, क्रॉस बैटेड से खेलने का प्रयास किया था, विकेट कीपर का भी शानदार यहां पर परफॉर्मेंस नजर आता हुआ। डॉट बॉल की समाप्ति, एक डॉट बॉल के लिए बिल्कुल उत्साहित किया जा रहा है करावे के खिलाड़ियों के लिए और एक रन भी मात्र इस मैच में काफी इंपॉर्टेंट होगी। 9 गेंदों में चाहिए 15 रनों की आवश्यकता। अंतिम क्षणों तक एक मुकाबला चलता हुआ ऐसा लग रहा था कि सिर्फ 39 रन थे, 3 या तो 4 ओवर में यह मैच फिनिश हो जाएगा, लेकिन इस मैच को बनाया कंचन स्मृति करावे 30+ टीम के गेंदबाजों ने। नफीतुल्ली गेंदबाजी, विकेट टू विकेट, अभी तक एक भी वाइड गेंद नहीं है, इससे बेहतर गेंदबाजी क्या हो सकती है। शॉट बड़ा है, शॉट एक्स्ट्रा कवर के ऊपर से गेंद जाती हुई सीमा रेखा पार, मच नीडेड बाउंड्री, बैट्समैन मुकेश शेलटकर के बल्ले से ये 4 रन। आउट खेला, बिल्कुल यहां पर अच्छा शॉट सिलेक्शन नजर आता हुआ, क्योंकि जब फील्डिंग खुली हो जाती है तो गैप ढूंढना मुश्किल होता है, लेकिन फिर भी ये गैप ढूंढा, लॉन्ग ऑफ और एक्स्ट्रा कवर के बीच में ये बड़ा शॉट लगाते हुए 4 रनों की मदद से फिलहाल टीम की रन संख्या बनती हुई स्कोर कार्ड के ऊपर 28 रन। अब रन और गेंदों के बीच में फासला 8 गेंदें बची है और 11 रनों की जरूरत है। बढ़िया पारी अब तक खेलते हुए अपने टीम के लिए। चौथे नंबर पर बल्लेबाजी के लिए आए थे, 2 चौके अभी तक उनके बल्ले से निकले, यानी कि इस मुकाबले में सांच एंड सायरा 11 गावदेवी वलवली टीम को कमबैक दिलाते हुए बल्लेबाज मुकेश शेलटकर। 8 गेंदे 11, 2 गेंदे बेटर लाइन से फेंकनी पड़ेगी। फ्लाइटेड किया था, बैकफुट पॉइंट और पॉइंट के बीच में से इस गेंद को निकाला मुकेश शेलटकर का बल्ला, माशाअल्लाह, और एक 4 रन। चेंडू मात्र अगदी जर पाहिला, सोळीत मळीत चौका। बिल्कुल ये फ्लाइट देने की कोशिश, लेग कट की ये डिलीवरी थी, टप्पे का थोड़ा सा इंतजार किया, बैकफुट पर गए और पॉइंट के बीच में से गैप ढूंढ डाला और ग्रेट शॉट
बल्लेबाज मुकेश शेलटकर के बल्ले से बैक टू बैक ये 2 बाउंड्रीज आती हुई, अगर एक और बाउंड्री इनके बल्ले से आती है तो मुकाबले में तो वापसी होगी ही होगी और 1000 रुपए का इनाम बिल्कुल कमेटी के माध्यम से बिल्कुल दिया जाएगा चौकों के हैट्रिक लगाने वाले बल्लेबाज को। तो रन और गेंदों के बीच में फासला, आखिरी 7 गेंदें बची है और जीतने के लिए 7 रनों की आवश्यकता। आखिरी 2 बाउंड्रीज है, बहुत ही इंपॉर्टेंट गिरी और इसे 2 बाउंड्रीज की वजह से थोड़ी सी मुश्किल स्थिती नजर आती हुई। तर सन्माननीय केसरीनाथजी दापोलकर साहेब यांचे इथे शुभागमन झाले। मी RR ट्रॉफी मध्ये त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय। गेंदबाज तैयार, चौकों की हैट्रिक के कगार पर जरूरत है, इस बार फील्डर तैनात है। 1 रन तो कंप्लीट, दूसरे की कोशिश, फील्डिंग थोड़ी सी खराब, तुरंत 2 रन बटोरे और इसी के साथ रन बने हैं इसी 2 की मदद से 34 रन बने हैं स्कोर कार्ड के ऊपर। अब जीतने के लिए 6 गेंदे 5 रनों की आवश्यकता। 16 रनों का ये ओवर देखा आपने, अगर इस ओवर में 8 भी जाते ना तो मेरे ख्याल से बहुत सारे रन रहते अंतिम गेंदबाज के लिए, लेकिन फिलहाल 6 में चाहिए 5, ऐसा तो नहीं है कि वो रन आसानी के साथ बन सकते हैं। आपके हाथ में अब गेंद है, आपको बचाना पड़ेगा अपने आप को, क्योंकि बहुत बड़ी मुश्किल स्थिति बनी है, क्योंकि इस ओवर में काफी सारे रन खर्च किए गेंदबाज संदीप मात्रे ने। जिंदगी में वही व्यक्ति असफल होते हैं जो सोचते बहुत है मगर करते कुछ नहीं। अब यहां पर कुछ करना पड़ेगा, सोचने का समय जा चुका है, क्योंकि कहते हैं कि जब सोच में मोच आती है तो रिश्तों में खरोच आती है और ये सोच अब निश्चित तौर पर दिखाना भी जरूरी होगा कंचन स्मृति करावे 30+ टीम के गेंदबाजों के लिए। 6 गेंदे। तर सन्माननीय दीपकजी तांडेल साहेब नावाखाडी यांचे इथे आगमन झाले, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत। नेक्स्ट मैच आपके सामने और एक बड़ा होगा, जहां पर मैच खेली जाएगी वैकुंठवासी ज्ञानेश्वर प्रतिष्ठान भातान विपक्ष वोडाफोन वाल। एक तरफ दोनों बाहुबली होंगे, एक प्रवीण भोईर और दूसरी तरफ होंगे ऋषि, यानी कि दोनों ताकतवर बल्लेबाज आपके सामने होंगे। तर भातान ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय चंद्रकांत भोईर साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय, त्यांना विनंती असेल यावं व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत। यस मुकेश, बघा कोणाच्या घराची चावी सापडली असेल ती घेऊन जावे आपण। हरवली है, शॉट बड़ा है और ये क्या मैच विनिंग स्ट्रोक हो सकता है साइड स्पिन की तरफ। पहला मुकाबला जीता सांझ सायरा 11 गावदेवी वलवली टीम, हार्दिक हार्दिक अभिनंदन एंड हार्ड लक टीम करावे कंचन स्मृति 30+। मात्र ये मुकाबला गवा चुकी है और मुकेश शेलटकर ने क्या कमाल की पारी खेली अपने टीम के लिए।